हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत हार्ट डिसीज बद्दल. आजच्या आधुनिक जगामध्ये हार्ट डिसीज हा सगळ्यात लिडिंग कॉज ऑफ डेथ आहे. तर हार्ट डिसीज हा 3 सर्वसामान्य माणसांपैकी एका माणसाला होण्याची दाट शक्यता असते, असं अमेरिकन हार्ट असोसिएशनचा आकडेवारी आहे. WHO च्या आकडेवारीनुसार दरवर्षी 18 मिलियन लोकांचा मृत्यू होतो हार्ट डिसीजमुळे. एवढा हा असा भयंकर आजार आहे. मग याचे कुठले कुठले बरं प्रकार असतात? तर हार्ट फेल्युअर, ज्याच्यामध्ये हृदय फेल होतं, म्हणजे हृदय काम करणं कमी करून टाकतं. अरिथमियाज, ज्यामध्ये हृदयाचे ठोके हे कमी जास्त होत असतात. अंजायना पेक्टोरिस म्हणजे हार्ट अटॅक. नंतर करोनरी आर्टरी डिसीजेस, इन्फेक्शन, नंतर एथेरोस्क्लेरोसिस आणि काही बर्थ डिफेक्ट्स, या सर्वांमध्ये हार्ट अटॅक हा सर्वात डेंजर आणि इमर्जन्सी सिच्युएशन आहे. यानंतर आपण बघूया की काय लक्षणं असतात बरं हार्ट डिसीजची. परंतु हार्ट डिसीजचे असे कोणतेच स्पेसिफिक लक्षणं नसतात की ज्याच्यावरून आपल्याला समजेल की हा हार्ट डिसीज आहे बरं. परंतु काही रिस्क फॅक्टर्स आहेत की ते जर आपल्याला असले तर तुम्हाला काही दिवसांनी हार्ट अटॅक किंवा हार्ट डिसीज व्हायची शक्यता असू शकते. हे रिस्क फॅक्टर्स जर आपण कमी केले किंवा ते जर नसलेच तर तुम्हाला हार्ट डिसीज व्हायची शक्यता खूप कमी होऊन जाते. मग यामध्ये पहिला आहे वय. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं हार्ट डिसीज व्हायचे चान्सेस वाढत जातात. पुरुषांमध्ये महिलांपेक्षा हार्ट डिसीज होण्याची शक्यता जास्त असते. परंतु मेनोपॉज नंतर, म्हणजे पाळी गेल्यानंतर, महिलांमध्ये पण तेवढाच चान्स असतो. फॅमिली हिस्ट्री, घरामध्ये कोणाला जर हार्ट डिसीज असेल तर परत त्या नेक्स्ट जनरेशन मध्ये व्हायची भीती असते. तुम्ही जर खूप जास्त स्मोकिंग करत असाल, स्मोकिंग वर्षानुवर्षांपासून करत आहात, तरी तुम्हाला हार्ट डिसीजचे चान्सेस आहेत. फॉल्टी डायटरी हॅबिट्स, मीठ जास्त खात आहे, फॅटी फूड जास्त खात आहे, कोलेस्ट्रॉल ज्याच्यामध्ये जास्त आहे असं फूड घेत आहेत, साखरेचं प्रमाण जास्त आहे जेवणामध्ये, अशांना सुद्धा हार्ट डिसीज व्हायची शक्यता राहते. बीपी कंट्रोलमध्ये नाही राहत आहे, शुगर आहे, शुगर कंट्रोलमध्ये राहत नाहीये, कोलेस्टेरॉल वाढलेला आहे, अशांना सुद्धा हार्ट डिसीज व्हायची भीती असते. परत लठ्ठपणा आहे, नंतर खूप जास्त स्ट्रेस आहे, हा सुद्धा खूप महत्वाचा एक रिस्क फॅक्टर आहे. आणि इनॅक्टिव्हिटी, म्हणजे हालचाल न होणे, बसल्या बसल्या काम करणे किंवा नुसतं बसून राहणे, या गोष्टींमुळे सुद्धा हार्ट डिसीज व्हायची शक्यता राहते. एकापेक्षा जास्त जर रिस्क फॅक्टर्स असेल तर हार्ट डिसीज व्हायची शक्यता आणखीन जास्त प्रमाणात वाढते. तरी काही जे महत्वपूर्ण लक्षणं जे आपल्याला जाणवतात त्यामध्ये आहे की छातीमध्ये दुखणं किंवा छातीमध्ये त्रास होणं, असं स्क्विझिंग किंवा पिळून काढल्यासारखं, आतमध्ये ओढल्यासारखं, कोणीतरी छातीवर दाबत आहे यासारखं दुखणं. आणि हे जे दुखणं असतं हे, याच्यामध्ये नुसतं डिस्कम्फर्ट पण असू शकतो किंवा त्याच्यासोबत दुखणं पण असू शकतं. मग त्यानंतर आहे की श्वास घ्यायला त्रास होणं. श्वास घ्यायला त्रास होणं म्हणजे असं आहे की आपण जेव्हा रुटीन ऍक्टिव्हिटीपेक्षा थोडी जास्त ऍक्टिव्हिटी करतो, की जास्त आपण पायऱ्या चढून जातो किंवा व्यायाम करतो, अशा वेळेस श्वास घ्यायला त्रास होतो, आतून दुखायला लागतं किंवा दम लागतो, अशी ही लक्षणं दिसू शकतात. नंतर छातीमधलं जे दुखणं असतं ते कधी कधी कॉन्स्टंटली बॅक साईडला आपल्या मानेकडे रेडिएट होतं आणि तिथे असंच कंटिन्युअस दुखत राहणं, हे सुद्धा एक लक्षण असू शकतं. यानंतर आपण बघूया की स्पेसिफिक हार्ट डिसीजचे काही लक्षणं असतात, ती कोणती कोणती असतात. तर त्यामध्ये सर्वात पहिले बघूया हार्ट अटॅक. तर हार्ट अटॅकमध्ये काय काय त्रास जाणवू शकतो, तर चेस्ट डिस्कम्फर्ट, म्हणजे छातीमध्ये दुखणे किंवा डिस्कम्फर्ट होणे, हे दुखण्यासोबत सुद्धा असू शकतं किंवा याच्यासोबत दुखणं पण असू शकत नाही. आणि हे जे दुखणं आहे ते आपल्या मानेकडे रेडिएट होऊ शकतं, आपल्या पाठीकडे सुद्धा रेडिएट होऊ शकतं, म्हणजे तिकडे सुद्धा ते दुखणं जाणवू शकतं. त्यानंतर आहे की श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. श्वास घ्यायला, बसल्या बसल्या श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, दम लागल्यासारखं होतो, कधी कधी घाम येतो, नंतर चक्कर आल्यासारखं होतं, आपल्याला डोकं दुखल्यासारखं होतं. याच्यासोबत कधी कधी उलटी मळमळ सुद्धा असू शकते. आणि एन्झायटी, म्हणजे आपल्याला चलबिचल वाटतं, अस्वस्थ वाटतं, ही सुद्धा लक्षणं असू शकतात. यामध्ये ही सर्वच लक्षणं जाणवेल असं राहत नाही.
यातली काही लक्षणं कोणाकोणाला जाणवतात, काही 2-2, 3-3 लक्षणं जाणवतात, कोणाला काहीच लक्षणं जाणवत सुद्धा नाही. त्यानंतर आहे करोनरी आर्टरी डिसीज. करोनरी आर्टरीज या रक्तवाहिन्या आहेत की ज्या हृदयाला रक्तपुरवठा करतात. मग यामध्ये काय होतं की रक्तवाहिन्यांचं आतलं ल्युमेन हे छोटं होतं. त्याच्यामध्ये रक्त वाहण्यासाठी बाधा निर्माण होते आणि त्यामुळे हे सिम्पटम्स आपल्याला अधूनमधून जाणवू शकतात. हे कंटिन्युअस राहत नाही. मग त्यामध्ये आहे की थकवा जाणवणं, चक्कर आल्यासारखं होणं, डोळ्यासमोर अंधारी येणं, नंतर छातीमध्ये दुखल्यासारखं होणं, श्वास घेण्याला त्रास होणं, हे असे सिम्पटम्स याच्यामध्ये जाणवू शकतात. त्यानंतर आहे की काही इन्फेक्शन्स जे पर्टिक्युलरली हार्टला होऊ शकतात, जसं इन्फेक्टिव्ह एंडोकार्डायटिस यासारखे. त्यामध्ये काय लक्षणं दिसतात तर ताप येतो, खोकला असतो, रॅश येते, स्किन रॅश राहते, नंतर हृदयाचे ठोके कमी जास्त होतात, पायावर सूज राहते आणि श्वास घ्यायला त्रास होतो. तर आपण बघितलं की कुठले कुठले रिस्क फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे हार्ट डिसीज व्हायची शक्यता जास्त आहे, कुठले असे लक्षणं आहेत की ते जर असले तर हार्ट डिसीज हा असू शकतो. समजा जर यापैकी कुठलेही लक्षण असेल तर त्वरित डॉक्टरांना जाऊन दाखवा. आणि जर काही रिस्क फॅक्टर्स असतील जसं की बीपी आहे, शुगर आहे, तर डॉक्टर बोलवतील त्या प्रमाणे तुम्ही डॉक्टरांकडनं चेकअप करून घ्या. नो युअर हार्ट. मला वाटतं या व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्कीच कळलं असेल की हृदय आणि त्याचे आजार आणि त्याचे लक्षणं काय असतात. आणि हे जर तुम्ही माहीत करून घ्याल तर यापैकी कुठलंही काही जाणवलं त्वरित त्याची आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. कारण हृदयाचे जे आजार असतात ते आपल्याला कधीच वेळ देत नाहीत की त्याच्यातून आपण लगेचच बरं होऊ. जसं की हार्ट अटॅक आला की काही क्षणातच माणसाचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.